नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। पवन मावळ वारकरी संप्रदाय नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप एकनाथ टिळे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांनी केला आहे। विश्वस्त निवडी या विश्वासात न घेता परस्पर केल्यात। पवन मावळातील 65 गावातील कार्यक्षेत्र असलेल्या पवन मावळ वारकरी संप्रदाय मंडळाच्या जुन्या विश्वस्तांच्या सहाय्याने पुढील पालखी सोहळ्याचे नियोजन व्हावं या निवडीला आक्षेप घेत काही नागरिकांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयात याचिका घेतली असून यावर सुनावणी होईपर्यंत जुने विश्वस्त संस्थेच्या कामकाज करतील अशी मागणी यावेळी केली आहे। यावेळी ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, उत्तम बोडके, अनंता लायगुडे, गुलाब वरखडे, शंकरराव आडकर, भाऊ महाराज कालेकर, भिकाजी तुपे, दशरथ शिर्के, किसन सावळे, दिनेश घरदाळे आदींसह वारकरी उपस्थित होते। पवन मावळ वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वारकरी बंधूंच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या मीटिंगमध्ये या पवन मावळाच्या 65 गावाच्या पवन मावळ वारकरी समाज कार्यक्षेत्रातील या कार्यक्षेत्रात जी ट्रस्टी म्हणून काही दिवसापूर्वी निवड झालेली आहे ती अत्यंत बेकायदेशीर, मनमानी, स्वतःच्या सोयीला आवडतील असे आणि आपल्या जवळचे नातेवाईक, पाहुणे, कार्यकर्ते अशा चष्म्यातून ही निवड झालेली आहे। आणि ह्या निवडीला सर्व पवन मावळातल्या वारकऱ्यांचा, जे हाडाचे वारकरी, निष्ठावान वारकरी, हे सर्वांचा विरोध आहे। तमाम जनतेचा याला विरोध आहे। म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वांना बरोबर घेऊन हा समाज चालवायचा असतो, तो चालवायचा आहे। त्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे, रीट दाखल केलेला आहे। न्यायालयाचा निकाल लागल्याशिवाय नेमलेल्या विश्वस्त मंडळाला मान्यता नाही, ते बेकायदेशीर आहे। याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि जुन्या विश्वस्त मंडळाचंच कार्यरत राहील। जे काय व्यवहार होतील ते जुन्या विश्वस्त मंडळामार्फत पालखी सोहळा असेल, दर महिन्याचा पायी पालखी सोहळा असेल, सर्व आषाढी सोहळा असेल, हा जुन्या विश्वस्त मंडळामार्फत चालवला जाईल निकाल लागेपर्यंत। एक मिनिट परत चालू करतो। जे बहुमत जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने बहुमत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नवीन बॉडीचा निकाल लागेपर्यंत कामकाज चाललं पाहिजे, ही सगळ्या पवन मावळातल्या सर्व वारकऱ्यांची, ग्रामस्थांची, भाविकांची मागणी। गेली 50 वर्ष त्या सुकाणू समितीवरती काम करत असताना इथून पाठीमागची जी निवड केली त्या निवडीमध्ये कुठेही गालबोट न लागण अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं असताना आत्ताच मागच्या महिन्यामध्ये जी काही निवड झाली असेल ती निवड या ठिकाणी संपूर्ण बेकायदेशीर आहे। कारण त्याच्या संदर्भात धर्मदाय आयुक्ताकडे या ठिकाणी कॅवेट दाखल केलेला आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण 65 गावं, संपूर्ण वारकरी समाज या गोष्टीवरती नाराज असताना इथून पुढं जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही किंवा कॅवेटच्या याच्यावरती चर्चा कुठली होत नाही तोपर्यंत ह्या नवीन विश्वस्त मंडळाला कुठलाही अधिकार राहणार नाही आणि तोपर्यंत जुने असणारं विश्वस्त मंडळच या ठिकाणी काम करेल आणि तेही या ठिकाणी बहुमताचं असेल तेच मंडळ या ठिकाणी काम करेल असं मी देखील या ठिकाणी संस्थेचा एक माझा सचिव म्हणून या ठिकाणी जाहीर करतो। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।